प्रतिभा सिग्नेचर रेसिपीमध्ये मी झटपट आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हा आवळा खिसून घेतलेला आहे. हा असे मोठे मोठे आवळे आहेत. हे जवळजवळ 8 आवळे खिसून घेतलेले आहेत. आलं आहे खिसून घेतलेलं. थोडासा गूळ घेतला आहे चवीपुरता. मोहरीची पावडर, हळद, लिंबू, मेथी पावडर, मीठ आणि लाल तिखट. आता फोडणी करून घेऊया आपण प्रथम. त्याच्यात आता मी तेल टाकते. 1-2 चमचे तेल लागेल. आता तेल गरम झाले. याच्यात आपण मोहरी टाकूया थोडी. हिंग टाकूया. किंचित हळद टाकूया. ही फोडणी आपली तयार आहे. ही गारवायला ठेवून देऊया. आता कृती बनवूया. प्रथम हा आवळा याच्यामध्ये घ्यायचा आहे, बाउलमध्ये काढून मोठ्या. हा मोठ्या खिसणीने असा खिसून घेतलाय, त्यामुळे त्याचे असे छान दोरे दोरे दिसतात. याच्यामध्ये थोडंसं मी आलं टाकणार आहे चवीपुरतं. मीठ 1-2 चमचे मोठे हे भरून टाकायचे. बेडगीचं तिखट 2 चमचे टाकायचे. मेथी पावडर 1 छोटा चमचा आणि मोहरी पावडर 2 चमचे. हळद 1 छोटा चमचा आणि किंचित गूळ टाकायचा आहे चवीपुरता. आणि 2 लिंबाचा रस घेतलाय, तो ह्याच्यात टाकायचा आहे आणि हे छान हलवून घ्यायचे. आता हे छान मिक्स झालंय. आता ही फोडणी पण आपली गार झाली बऱ्यापैकी. याच्यात घालून घ्यायचे आणि हे हलवून घ्यायचे छान. हे आयत्या वेळेचं असं पटकन 10 मिनिटात बनतं आणि ताजं ताजं खायला छान लागतं. हे मुरायची पण आवश्यकता नसते. पाहुणे आल्यानंतर पटकन काहीतरी नवीन पदार्थ म्हणून पण आपण हा वाढू शकतो. हे आपलं आवळ्याचं लोणचं बनून तयार आहे.